ममत्वाच्या सागराला पोरका झालेला वैष्णवी हगवणेचा जो मुलगा सध्या त्यांच्या आजी आजोबांच्या कुशीत आहे ते सध्या आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. खरं तर अत्यंत मनाला वेदना देणारी ही गोष्ट आहे. हा लहानसा चिमुरडा सध्या तुमच्यामध्ये काय दिवसभराची रुटीन आहे त्याच्या ज्यावेळेस तुमच्या समवेत तो आला आणि आता कशा पद्धतीने त्याचं रुटीन सुरू आहे? आता सकाळी उठल्यानंतर त्याचं सगळं रोजचं आपलं पेज देणं, त्याची शिसू, आंघोळ करणं, त्याला झोपी घालणं, खाऊ घालणं, सगळं आपलं तेच रुटीन चालू आहे. खरं तर एक लेकरू आईला पोरकं झालंय आणि तुम्ही तुमच्या लेकराला पोरकं झाल्यात. अत्यंत वेदना देणारा खरं तर क्षण आहे. म्हणजे तुमच्या डोळ्याचं पाणीच हे सर्व महाराष्ट्राला दाखवत आहे. अत्यंत वेदनादायी क्षण आहे. मात्र तुम्ही निश्चितच त्याला ते प्रेम देणार आहात, ते सर्व जनतेला माहिती आहे. आता सध्या म्हणजे हे करत असताना ज्यावेळेस तुमच्याकडे मिळला त्यावेळेस त्याची तब्येतीचं काय होतं? त्याची तब्येत बरोबर नव्हती, खूप हलका झाला होता, इतका वीक दिसत होता ना. रुटीन चेकअप केलं, त्याचं वजन पण कमी झालं होतं. आज व्यवस्थित येतो. आम्ही त्याचं चेकअप करून घेतलं पोलिसांच्या देखरेखीखाली. आज तुझा व्यवस्थित आहे. सध्या सर्वजण तुम्ही त्याच्या समवेत आहेत. कुठंतरी वैष्णवी यांना तुम्ही त्याच्यामध्ये शोधताय. नक्कीच माझी वैष्णवी म्हणूनच आम्ही त्याला आजपासून सांभाळणार आहे. हीच नवीच आहे, ही दुसरी वैष्णवीची आमची वैष्णवी म्हणूनच आम्हाला लहानाचा मोठा करणार आम्ही याला. परत आमची वैष्णवी लहान झाली म्हणून परत आता तिला मोठी करणार आहे. डोळ्यातलं पाणी आणि त्यांचे शब्द मनाच्या वेदनांना अत्यंत चिरत जात आहेत. आपण बघतोय की हा हृदयस्पर्शी क्षण आहे.